लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे। या निवडणुकीनंतर लगेचच 6 महिन्यांनी राज्यात विधानसभा होणार आहे। राज्यातल्या नागरिकांचा सध्याचा मूड हा महाविकास आघाडीच्या दिशेला आहे आणि त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता असल्याची माहिती समोर येते। अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीला 5 आमदार गैरहजर होते अशी आता माहिती समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीत 44+ स्वप्न बघणाऱ्या महायुतीला मोठा फटका बसलाय। भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या पदरात अवघ्या 17 जागा पडल्यात। या निवडणुकीत भाजपाचा सर्वाधिक खराब स्ट्राईक रेट बघायला मिळाला। हीच संधी साधत राष्ट्रवादीनं दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे। मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांची अजितदादांकडे काय मागणी? महाराष्ट्रातली परिस्थिती बदलायची असेल तर 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करा। एक राज्यमंत्री, एक कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी। सत्ता असताना नेते कार्यकर्त्यांना खुश ठेवायला हवं। पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी महामंडळाचं वाटप झालं पाहिजे। तशी चर्चा आज या ठिकाणी काही झालेली नाही, कारण या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतील। राज्यात 2022 मध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदेंचं सरकार आलं, मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला तारीख पे तारीख मिळते। आज होईल, उद्या होईल, या आठवड्यात होणार, पुढच्या आठवड्यात होणार असं म्हणता 2 वर्ष होत आले। अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघाला, पण योग काही केला जुळून आला नाही। आगामी विधानसभा निवडणुकीला 4 महिन्यांचा अवधी बाकी आहे। त्या पार्श्वभूमीवर लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जाते। राज्यात सध्या 29 कॅबिनेट मंत्री आहेत। भाजपाचे 10, शिंदेच्या शिवसेनेचे 10, राष्ट्रवादीचे 9 मंत्री आहेत। राज्य मंत्रिमंडळातील सध्या 10 जागा रिक्त आहेत। 5-3-2च्या फॉर्म्युलानुसार तिन्ही पक्षाला मंत्रिपद मिळू शकतात। शिंदेची शिवसेना 3, अजित पवार गटाला 2 मंत्रिपद मिळू शकतात। भाजपाच्या वाट्याला 5 मंत्रिपद येऊ शकतात। संदीपान भुमरे खासदार झाल्यानं 1 कॅबिनेट मंत्रिपद रिक्त होणार आहे। तो अधिकार एकनाथ शिंदे इथं आहे, त्यावर माझं बोलणं योग्य नाही। लोकसभा निवडणुकीत महायुतीची उडालेली दानादान बघून शरद पवारांची साथ सोडून गेलेल्या काही नेत्यांना परतीचे वेध लागल्यात। उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांपैकी 18 ते 19 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केलाय आणि त्याच वेळी यापैकी कोणाला घ्यायचं आणि कोणाला पुन्हा पक्षात घ्यायचं नाही हे ठरवलं जाणार असल्याचंही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। 18 ते 19 आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे, जे काही आम्हाला कळालेलं आहे, आणि 12 त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत। ते 12 आमदार काय करतील पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल, पण या 18 आणि 19 आमदारांपैकी कोणाला घ्यायचं नाही हे आमचे पक्षप्रमुख नक्कीच ठरवतील। या केवळ अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत। कोणी फेक व्हिडिओ तयार केले, कशा पद्धतीने कुठल्या वेळेला कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते प्रसारित केले, या साऱ्याची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार एकसंघ ठामपणाने दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होऊन 1 वर्ष झालं तरी अद्याप नव्यानं मंत्रिमंडळ विस्तार झाला नाहीये। अजूनही राष्ट्रवादीच्या कोट्यातली कॅबिनेट खाती रिक्त आहेत। अशातच लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा दणका बसलाय। त्याच पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे। यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।